साताऱ्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झालेली आहे। ज्या साताऱ्यात राजेंची चलती तिथे भाजपनं अशी चाल फेकली की संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा वेग आलेला आहे। नगराध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही राजांचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून पळापळ करत होते। एकीकडे शिवेंद्रसिंह राजेंचा दबदबा तर दुसरीकडे उदयनराजेंची साताऱ्यातील ऐतिहासिक पकड। कोणाच्या गटाला उमेदवारी मिळणार, कोणाला भाजपचा विश्वास मिळणार, कोणावर राज्य नेतृत्वाचा हात असणार, हा तिढा एवढा गुंतागुंतीचा झाला होता की अखेर चेंडू गेला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात। आणि सीएम फडणवीसांनी दिलेलं उत्तर साताऱ्याच्या राजकीय हवेत गडगडाटासारखं धडकलं। अमोल मोहिते, शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक हे भाजपचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। पण खरी आतषबाजी या ठिकाणावरून सुरू होते, कारण थेट नगराध्यक्ष पदाच्या दोन्ही आधीच्या निवडणुकात उदयनराजेंचं एक छत्री वर्चस्व होतं। म्हणूनच आता सर्वांचे डोळे एका मुद्द्यावर खिळले। या निर्णयावर उदयनराजे काय भूमिका घेणार, शांत राहतील का की समर्थन करतील की नाराजी व्यक्त करतील, ही भूमिका साताऱ्याच्या आगामी निवडणुकींचा संपूर्ण चित्र बदलू शकतो। नेमका असं काय घडलंय साताऱ्यात की सगळ्यांच्या नजरा या साताऱ्याच्या नगर परिषदेवर खिळलेल्या आहेत, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। सातारा नगरपालिका निवडणुकीत भाजपनं आज सर्वात मोठा राजकीय स्फोट केलाय। शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या गटाचे मजबूत नेते आणि माजी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन भाजपनं या निवडणुकीचा पहिला मोठा अंक खुला केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राजांच्या गटात या पदासाठी जबरदस्त रस्सीखेच सुरू होती। दोन्ही बाजूंची लॉबिंग, आकडेमोड, वजनदारी सगळं रंगात आलेलं। पण अखेर उमेदवारीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला गेला आणि त्यांनी शिवेंद्रराजेंच्या गटाकडे झुकतं माप देत अमोल मोहितेंचं नाव जाहीर केलं। यामुळं साताऱ्यात राजकारण चांगलंच रंगणार आहे, कारण भाजप म्हणून निवडणूक लढवण्याचा जाहीर निर्णय दोन्ही राजांनी एकत्र येऊन घेतला होता। सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी हे दोन्ही वेगळे गट विसर्जित करून दोन्ही राजांच्या नेतृत्वाखाली भाजपचे एकत्रित उमेदवार देण्यात येणार होते। अशा वेळेस कोणत्या गटाचा उमेदवार टॉप पोस्टवर जाणार हा सर्वात तीव्र प्रश्न होता। या संपूर्ण प्रक्रियेत अमोल मोहितेंचं नाव घोषित झाल्यानं शिवेंद्र सिंह राजेंच्या गटात प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। परंतु प्रत्येकाचं लक्ष एका मुद्द्यावर आहे आणि ते म्हणजे उदयनराजे भोसले नेमकं काय निर्णय घेतात याकडे। कारण थेट नगराध्यक्ष पदाचा इतिहास पाहिला तर सातारा जिल्ह्यात हे पद उदयनराजेंच्या गटानं दोन्ही वेळेला पटकावलेलं आहे। पहिल्या थेट निवडणुकीत सातारा विकास आघाडीच्या रंजना रावत यांचा विजय झाला। दुसऱ्या म्हणजेच 2016च्या निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील मनोमिलन तुटल्यानंतर दोघे आघाड्या वेगळ्या होऊन मैदानात उतरल्या। उदयनराजेंनी माधवी कदम यांना उमेदवारी दिली आणि शिवेंद्रराजेंकडून वैदंतिका राजे भोसले मैदानात उतरल्या होत्या। या मुकाबल्यात माधवी कदम यांनी वैदंतिका राजेंचा पराभव करून दुसरंही थेट नगराध्यक्षपद जिंकून घेतलं। म्हणजेच साताऱ्यातील थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या इतिहासात उदयनराजेंचं पारडं जड राहिलेलं आहे। त्यामुळं आता भाजपनं उमेदवारी शिवेंद्रराजेंच्या गटाला दिल्यानं उदयनराजे भोसलेंकडून काय नाराजी उमटते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दोन्ही गटांचे आकडे सारखेच आहे, 22 आणि 22 असे, आणि उरलेले 6 जागांचे मूळ भाजपचं समीकरण सध्या जास्त स्थिर दिसत नाही। याच दरम्यान दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतही हालचाली वाढलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला जाणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। महाविकास आघाडी एकत्र आल्यास स्पर्धा 2 गटांमध्ये तुफान रंगू शकते। भाजपकडे शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोघांचंही वजन असल्यानं जर दोन्ही राजे एकत्र राहिले तर भाजपची निवडणूक ताकद ही सहज दुप्पट होईल। पण जर उदयनराजेंचा गट नाराज झाला किंवा अनुत्साहित राहिला तर महाविकास आघाडीला याचा फायदा होऊ शकतो। त्याचमुळं सध्या संपूर्ण साताऱ्याचं राजकारण एका मोठ्या प्रश्नावर अडकलेलं आहे। उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया काय येते? अमोल मोहितेंच्या नावानंतर साताऱ्यातील पुढील 10 दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। प्रचाराची दिशा, दोन्ही राजांची बैठक, संघटन शक्ती, प्रभाग निहाय आकडेवारी सगळं काही
उदयनराजेंच्या भूमिकेवर अवलंबून आहे। एक तर दोन्ही राजे एकत्र आले तर भाजपची लढत अजय होईल, नाहीतर या निवडणुकीचं समीकरण पूर्णपणे उलटू शकतं, असं एकंदरीत वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। मंडळी, तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची